मला कसं वाटलं मी माझ्यासोबत प्रवास करून? खूप छान, एकदम मस्त वाटलं. नावाप्रमाणेच हिरकणी आहे. तुमच्या गाडीला नाव दिलं हिरकणी. हिरकणी प्रमाणेच नाव आहे आणि हिरकणी प्रमाणेच तुमचं काम आहे. आणि आज 1700-1800 किलोमीटर तुम्ही न झोपता गाडी चालवली. एक पुरुषाला तुम्ही मागे टाकलं. एक कर्तृत्ववान स्त्री म्हणून आम्हाला तुमचा अभिमान आहे. आणि गाडी पुरुषापेक्षा तुम्ही चांगली चालवली आणि आमचं सगळं कुटुंब सहपरिवार आम्हाला सुखामध्ये परत आमच्या घरी आणून सोडल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही गाडी प्रवासात वाहतूक करतात, पण कोणाची लहान मुलं असते ती पण चांगल्या प्रकारे सांभाळतात. खूप अभिमान वाटतो, खूप आम्हाला चांगलं वाटलं. आम्हाला प्रवास केल्यासारखं अजिबात वाटलं नाही, एकदम थकल्यासारखं अजिबात वाटलं नाही. एकदम सुखात मस्त एकदम आरामदायी आम्ही इथं घरी पोहोचलो. त्याच्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद. आणि असं तुम्हाला यश मिळो अशी आमच्याकडनं देवाला प्रार्थना. तुमचीच गाडी आम्ही बुक करू. नक्की नक्की. सुरुवातीला ज्यावेळेस लेडीज ड्रायव्हर म्हणून ज्यावेळेस गाडी बुक केली त्यावेळेस प्रथमच मी घाबरलो होतो, कारण इतक्या लांब प्रवास करायचा म्हणजे लेडीज खरं आपण कमी समजतो, पण असं काही नाही आहे. मी प्रत्यक्षात अनुभवलं. 2000 किलोमीटरचा प्रवास आम्ही एकदम सुखरूप केलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझं एक 5 महिन्याचं बाळ आहे. त्या बाळाला आम्ही दर्शनासाठी गेलो असताना बाळाला त्यांच्या भरोश्यावरती गाडीत सोडवलं 5 तास आणि 4-5 तास साधारणपणे त्यांनी इतकं व्यवस्थित त्याला सांभाळलं की त्याला आईबाबांची आठवण पण आली नाही. तरी जर कोणाला तुमची लहान मुलं असेल किंवा तुमची फॅमिली घेऊन कुठं बाहेर जायचं असेल तर अवश्य मीनाताईशी कॉन्टॅक्ट करा. त्यांचा इंस्टाग्रामला यूट्यूबला त्यांच्या व्हिडिओज आहेत आणि तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून त्यांची गाडी बुकिंग करू शकतात. धन्यवाद मीनाताई माझ्या मुलाला सांभाळल्याबद्दल. मीनाताईच्या गाडीची आम्ही याआधी फक्त रीलद्वारे माहिती होती की मीनाताईची गाडी ती खूप चांगल्या प्रकारे चालवते आणि सगळ्यांना अशी सुलभ अशी सुविधा देते. ते आज प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. जेव्हा तिच्या गाडीमध्ये टूर बुक केलं तर मनात एक भीती होती की एक लेडीज आहे, कशी जाईल, कसं नेईल, कसं घरापर्यंत पोहोचवल. पण तिच्या अतिशय धाडसी वृत्तीने जिथे जावं तिथे आम्हाला सर्वांना प्रेमाची वागणूक मिळाली. तिच्यामुळे भरपूर असा फायदा पण झाला की आमची जी लहान मुलं रडत होती त्यांना सांभाळण्याचं पण, मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर सांभाळण्याचं काम पण तिने एक स्वतःच्या आईसारखं मातृत्वासारखं तिने जबाबदारी पार पाडली. आणि खरंच जर तुम्हाला कुठे लांब प्रवासासाठी जायचं असेल तर एक लेडीज, बाकीच्या लेडीजला पण प्राऊड फील वाटतं की आपल्यासोबत एक लेडीज आहे आणि ती एकदम धाडसी नेतृत्व अशी लेडीज आहे. त्यामुळे कुठं पण गाडी बुक करायची असेल तर अवश्य बुक करा. तुमच्या सेफ्टीसोबत तुमचा प्रवास पण सुखाचा आहे. त्यामुळे मी ताईला खूप खूप धन्यवाद देतो. थँक्यू सो मच. धन्यवाद दादा. आम्ही मीनाताईची गाडी बुक केल्यानंतर मला असं वाटलं होतं, लेडीज असल्यामुळे खूप भीती असं वाटलं होतं, पण त्यांनी प्रवास एवढा आनंदी आणि सुखमय केला. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. त्यांनी एवढी ड्रायव्हिंग केली ना, मला तर असं वाटतं का त्या पहिल्याच भारतातल्या किरण बेदींचीच पदवी त्यांना दिली पाहिजे.